खूप कष्ट घेतात मी ह्याला वाढवण्यासाठी, काय सांगू. ती सध्या काय करतेच्या निमित्ताने आपण एकदा अभिनयला भेटलोय. अर्थात तेव्हा अभिनयसोबत आर्या होती, सतीश सर होते, पण ह्यावेळेस अभिनयची फॅमिली अभिनयसोबत आहे. हां, तुमच्या अनुपस्थितीत अभिनयने तुमच्याबद्दल खूप काय काय सांगितलं आहे. तर तुमच्या उपस्थितीत आपण त्याच्याशी चर्चा करूया याबाबत. पहिलं म्हणजे ट्रेलरमध्ये जे गोष्ट मी तुला आधीही सांगितली ती केसांचा फ्लिप हा बॉलिवूडमधला खूप मोठा प्लस पॉईंट असतो, इफ यू नो. हां, त्याच्यासाठी काही खास प्रॅक्टिस वगैरे काय? हो, मी फिश लवर आहे. मी खूप फिश खाल्ल्यामुळे आम्हा दोघांचे केस चांगले आहेत. ते खूप प्रोटीन आहे आमच्यामध्ये. आणि तसं म्हटलं की मला माझ्या केसांवरती खूप प्रेम आहे. मला आठवतं आम्ही हॉस्टेलमध्ये असताना आमच्या ना छोटे छोटे करायचे केस. मी खूप रडायचो त्यावेळेला. तर म्हणून मी कधी जायचोच नाही हेअरकटला. तर म्हणून माझे केस मला खूप प्रेम आहे. मी त्यांना तेल लावून, शॅम्पू लावून, ड्रायिंग लावून सांभाळतो. आणि काय काय जेल लावत नाही, म्हणून त्या असे आहेत. चांगल्या टिप्स मिळालेल्या आहेत त्या निमित्ताने, मुलांना खास करून. मुलींना तर मिळतच असतात. डेफिनेटली प्रिया मॅम, तुमच्यासाठी हा एक मोठा सरप्राईज होता, अगदी तुझ्यासाठी देखील. पहिल्यांदा जेव्हा कळलं की जसं ह्याने सांगितलं आधी, त्याला एक जस्ट तो जाऊन आलेला, सतीश सरांना भेटून आलेला आणि चित्रपट मिळाला, तुमची रिॲक्शन काय होती जेव्हा सतीश सरांनी ह्याला चित्रपटासाठी? नाही, पहिल्यांदा माझं तसं काही फार म्हणणं नव्हतं की ह्याने करावं वगैरे, कारण म्हटलं आधी शिक्षण तू कम्प्लीट कर, मग कर म्हटलं तुला काय हवं ते. त्या हिशोबाने तसं चाललं होतं. तो MMA शिकलेला आहे, तो डान्स शिकलेला आहे, मिक्स मार्शल आर्ट पण करतो तो. पण मला सतीशजीने जेव्हा फोन केला की प्रिया ताई जरा बघा ना, चांगली स्क्रिप्ट आहे. म्हणजे नाही रे, नाही आत्ता नाही. नाही, तुम्ही ऐका तरी खरं, स्क्रिप्ट मी पाठवून देतो, अभिनयला मला भेटायला पाठवा. हा जाऊन आला आणि हा खूप असा स्वप्नात आला होता, असा डोळ्यात अशी भरपूर स्वप्न घेऊन. आणि मग मी स्क्रिप्ट वाचली, मला स्क्रिप्ट खूप आवडली. त्याच्या वयाला साजेसा असा रोल आहे म्हटल्यानंतर मी म्हटलं तू कर, आता काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि झीसारखी फिल्म, सतीश राजवाडेसारखा डिरेक्टर, तर मग आणखीन काय हवं आहे, तर म्हटलं तू कर म्हटलं. तुला खास प्रश्न आहे. ह्याचा ट्रेलर आला आज पहिल्यांदा, टीझरपासून सुरुवात होती. म्हणजे मी तुला सांगते फॉर एन एक्झाम्पल, ह्याचा लक्ष्मीकांत सरांचा मुलगा प्रिया बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा चित्रपटात एंट्री करतो आहे. ही एक साधी स्टोरी बनवलेली. हा किस्सा मी ह्यालाही सांगितला आहे आणि अगदी 1.5 दिवसात त्याला 60,000च्या वर व्ह्यूज होते. ही आमची हिने आधी बघितलं, मग मला दाखवलं ते. मग त्याच्यामध्ये आम्ही 10,000 वेळा बघून घेतलं ते. पण नाही, तरी तुमचा व्ह्यू एकच काउंट झाला आहे त्याच्यामध्ये. काय सांगशील? ॲक्च्युली ह्याने जेव्हा मला सांगितलं मूवी करतो आहे आणि तेव्हा रात्री आम्ही दोघं एकच रूममध्ये असतो. सो मी इतकी जास्त एक्सायटेड होते आणि मी लिटरली नाचत होते. हा जेव्हा पण शूटिंगवरनं घरी यायचा तेव्हा मला सांगायचं असंच काय, मी तर खूप एक्सायटेड. तर मी त्याला विचारायचं काय काय झालं, तो असं झालं, हे झालं बघ. आणि मी एवढी एक्सायटेड असायचे. आज सगळ्यांसोबत कामं केली. आणि जेव्हा टीझर 2 लॉन्च झाला तेव्हा ॲक्च्युली तो 11 वाजेपर्यंत येणार होता, पण तो काय आला नाही. आणि मी सध्या तर लवकर निघते कॉलेजला, पण मी 12 वाजेपर्यंत घरीच होते. नंतर दादाला मेसेज केला, कधी येतोय तुझा टीझर, मला लवकर सांग. मग मी सायकोचं लेक्चर चालू होता आणि त्याचा मेसेज आला, टीझर लॉन्च झाला आहे. मी लिटरली बेंचच्या खाली जाऊन कानात इयरफोन्स टाकून व्हिडिओ बघते आणि सगळे म्हणते क्या कर रही है, लेक्चर चालू आहे. आणि सगळे म्हणते टीचर देख लेगी, मुझे फरक नहीं पड़ता, मेरे भाई का टीजर लॉन्च हुआ है, सो मैं बहुत एक्साइटेड हूँ, सो प्लीज मुझे कुछ बोलो मत. आणि मी लिटरली तो पूर्ण तसा टीजर बघितलेला आहे. सो आज पण मी खूप जास्त एक्सायटेड होते. रात्रभर झोपले नाही आहे मी. आणि हे महाशेर मस्त झोपून आराम करून आलेले आहेत. सो खूप नक्कीच. तुम्हाला ह्याच्यासाठी एक खास प्रश्न विचारायचा आहे. मी जेव्हा ह्याचा इंटरव्ह्यू करत होती, दॅट वॉज हिज फर्स्ट इंटरव्ह्यू. तरीही हा खूप कॉन्फिडंट होता, खूप रिलॅक्स्ड होता. काही तुम्ही त्याच्यासाठी खास विशेष टिप्स त्याला दिलेल्या की हा असाच आहे? नाही, मी काही जरा टिप्स दिलेले नाही आहेत. तो पहिल्यापासून तसाच आहे. म्हणजे त्याला जे करायचं आहे ना, त्याच्यावरती तो जर फर्म असेल तर तो त्याच्याबद्दल बोलू शकतो व्यवस्थित. तर त्याचं वाचन खूप चांगलं आहे बेसिकली. तो खूप उत्तम, म्हणजे त्याला भरपूर पुस्तकं वाचायला आवडतात, त्याला नॉलेज घ्यायला आवडतं. इंडस्ट्रीमध्ये मी असल्यामुळे त्याला आतापर्यंतचे माझा अनुभव सांगून आणि हे करून तो ना असा मानसिकदृष्ट्या पहिल्यापासून खूप तयार होत गेला. त्यामुळे त्याला स्वतःच्या बाबतीत आपल्याला काय करायचं आहे ते तो फर्म असल्यामुळे. आणि त्याचे ना डोळे खूप ओपन असतात. त्याचं तोंड मी त्याला म्हणजे हे सांगितलं आहे की तोंड बंद ठेवायचं, कान आणि डोळे नेहमी उघडे ठेवायचे. त्याचा कदाचित त्याला तो फायदा होत असेल. सो तो इथे जेव्हा कॅमेऱ्याच्या समोर होतं तेव्हा तो जास्त कॉन्फिडेंट, आणि त्याला ते आहे पहिल्यापासून. ते बाय बर्थ आहे त्याचं, काय मी काय करू शकत नाही त्याला. नक्कीच. तू काय सांगशील ह्याच्याबद्दल? मी तुला तेव्हाही म्हटलं की तू खूप कॉन्फिडंट आहेस बोलताना. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे
की जेव्हा कॅमेरासमोर मी कॉन्फिडंट असतो पण जेव्हा लोक येते तेव्हा थोडंसं तिकडे कुठेतरी कमी होतो. ते कॉन्फिडन्स म्हणण्यापेक्षा की ॲक्च्युली आम्हाला खूप मोटिवेट केलं गेलेलं. मला माहिती होतं मला काय बोलायचं, मी आय वॉज क्लिअर की मला हे बोलायचं आहे, मला हे नाही बोलायचं. आणि नवीन गोष्ट नाही, आम्ही लहानपणापासूनच इंटरव्ह्यू देत आलो आणि म्हणून कुठे ना कुठे कॉन्फिडन्स होता माझ्यामध्ये. हा प्रश्न मी ह्याला विचारला पुढचा प्रश्न, पण झेवियर कॉलेज म्हटलं की खूप जनरेशन्स तिथे गेलेले आहेत आणि झेवियर कॉलेज म्हटलं की आपल्याला कुचकुच होत आहे. बॉलिवूडची अख्खी शाळा जमलेली आहे तिकडे आणि तिथे अभिनयने डान्स केलेला आहे. तुलाही नक्कीच त्याच्याबद्दल उत्सुकता असेल, तुम्हालाही असेल, काय सांगाल त्याच्या? खूप छान वाटलं. एकतर अभिनय एवढा चांगला डान्स करतोय मला माहिती नव्हतं, ते बघितलं मी आत्ता. म्हणजे नाही खरंच म्हणजे असं शेवटी आपण गॅदरिंगमध्ये डान्स करणं आणि फिल्ममध्ये डान्स करण्याच्यामध्ये खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. स्टेजवरती डान्स करणं आणि फिल्ममध्ये डान्स करणं ह्याच्यामध्ये टायमिंगचा खूप मोठा फरक आहे. त्यामुळे त्याने खूप उत्तम पद्धतीने ते परफॉर्म केलं आहे आणि विथ एक्सप्रेशन केलं आहे. हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. डान्स तर पाठीमागची मुलं पण करतात, हे करतात, पण विथ एक्सप्रेशनने डान्स करणं हे मी त्याला नेहमीच सांगत आले की तू एक्सप्रेशनने डान्स केलास तर ते लोकांपर्यंत पोहोचेल, नाही तर ते पोहोचणार नाही. मम्मा तर खूप एक्सपर्ट आहे. कुठून त्यांच्याकडूनच आलेलं आहे हे सगळं, त्याच्याकडून आलेलं आहे. तिच्याकडूनच, तिला बघूनच आलेलं आहे. मी तुम्हाला जसं बोललो मी ते बघून मी डान्स शिकलो आहे. जेवण तो जेवायचा नाही, त्याच्यासमोर मी डान्स करायची, मग डान्स केल्यानंतर तो जेवायचा. असं खूप वर्ष चाललं. शेवटी मी ते बंद करून टाकलं. म्हणजे तू उपाशी झालास ते चालेल पण मी ते डान्स नाही करणार. मग ते ऍक्च्युली कसं होतं की ते डान्स करणं नुसतं ती नाही का, ती प्रॉपर डान्स करून दाखवायची मला. म्हणून ते एक्सप्रेशन सकट, ते लिपसिंग सकट, ते कुठे ना कुठे तरी इथे फीड झालं माझ्या CPU मध्ये. तर ते आज बाहेर येतंय किंवा या एवढ्या अनेक वर्षात बाहेर येतं. डान्स केला असं नाही, मी प्रॉपर म्युझिक लावून प्रॉपर डान्स करायची. खूप कष्ट घेते मी ह्याला वाढवण्यासाठी, काय सांगू. तुला ही संधी तुला मिळाली का जेवताना डान्स पाहणं? नाही, मी एवढी शांत असायचे, मी बोलायचंच नाही. मी रडायचं नाही. मम्मा म्हणायची की जेव्हा तू लहान होतीस ते असं वाटायचं पण नाही तू घरी आहेस. ते इतकी शांत बाळ होती आणि झोपले की झोपायचे. आणि जेव्हा मी पहिली जन्माला आले तेव्हा मी घोरायला लागलेले, ते वेगळी गोष्ट आहे. पण डान्स करायची तर कधीच संधी आली नाही माझ्यावर. पण सानंती चांगला डान्स करू शकते, तिच्यामध्ये पण ते आहे. पण एवढ्यात तिला ते अजून काही ते डिसिजन झालेलं नाही आहे. ती अजून तिचं छान लाईफ, कॉलेज लाईफ ती एन्जॉय करते. म्हणजे तू कर आधी, एकाचं व्यवस्थित होते मग बघूया दुसरीकडे. ऍक्च्युली ते असं आहे की घरात एक वेळा बास आहे, बाकीचे नको. एक असं म्हण नाही, असं म्हण की एक शाळा भास आहे, बाकीचे सगळे वेडे आहेत. ऍक्च्युली असं म्हणतात की जे सक्सेसफुल माणसं असतात ते वेडे असतात. ते माहितीये, म्हणून मी कुठे ना कुठे स्वतःला वेडा म्हणतो. त्याला सक्सेसफुल व्हायचं आहे म्हणून तो ऑलरेडी स्वतःला वेडा म्हणतो. नक्कीच तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नक्कीच तू फार मोठा हिरो असशील. आणि मी तुला खास प्रेमाने सांगते हे गोष्ट, कारण लक्ष्मीकांत आम्हाला खूप जवळचे आहेत डेफिनेटली, की तू एक फुल पॅकेज डील आहे. तुझे एफर्ट्स पण तसे आहेत. यू आर लर्निंग डान्स, आता तुझ्या आईने सांगितलं यू आर लर्निंग मार्शल आर्ट्स. सो आय थिंक यू विल गो. थँक्यू. मार्शल आर्टची ट्रिक्स फक्त माझ्यावरच होतात. घरी आल्यावर ही बेडवर पाडणं, हे करणं, आणि मी काही करत नाही. चुकून जरी हात लागला ना, कारण त्याच्याहून जास्त मी स्ट्रॉंग आहे ऍक्च्युली. पण मग खूप खूप छळतो आणि होशील. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. कॅमेरामॅन फैजानसोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी. हाय, मी तेजश्री प्रधान. प्लीज सबस्क्राईब टू राष्ट्रीय मराठी.